हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण डेअरी सारखं घट्ट दही घरीच कसं बनवायचं ते बघणार आहे. ते पण अगदी मलाईदार आणि चाकूने सहज कट करता येईल असं दही आपण कसं लावायचं ते बघणार आहे. तसेच दह्यामध्ये पाणी होणार नाही किंवा दही जास्त आंबट होणार नाही यासाठी काय करायचं ते पण मी सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही दही लावलात ना, तर एकदम डेअरी सारखं घट्ट दही आपण हे घरच्या घरी बनवू शकतो. आणि एकदम जसं आपण खरवसच्या वड्या कशा करतो तशा प्रकारे आपल्याला हे दही घरच्या घरी बनवता येतं. चला तर मग उशीर न करता हे घट्ट असं दही आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते बघू आणि चाकूने पण सहज कट करता येईल असं हे आपलं दही घरच्या घरी बनवून तयार होतं. चला तर मग उशीर न करता आपण घट्ट असं दही कसं बनवायचं ते बघू. तर इथं मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे, म्हणजे इथं दूध घातलं की ते खाली तळायला लागणार नाही. आणि इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. मग तुम्हाला जेवढं दही लावायचं तेवढं तुम्ही इथं दूध घेऊ शकता. तर मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते चांगलं असं गरम करून घ्यायचं एकदम. असं हलवत राहायचंय, थोड्या थोड्या वेळाने हलवायचं. कंटिन्यू तुम्ही हलवलं नाही तरी चालेल, थोड्या थोड्या वेळाने हलवलं तरी पण चालेल. तर याला आता चांगली अशी उकळी आणून देणार आहोत आपण. आता इथे तुम्ही गाईचं दूध वापरलं तरी पण चालेल किंवा म्हशीचं दूध वापरलं, दोन्हीही दूध वापरलं तरी दही एकदम घट्ट छान होतं. तर इथं मी गाईचं दूध वापरलेलं आहे. गाईच्या दुधाने पण दही खूप छान असं घट्ट होतं. तर इथं हे असं हलवून घ्यायचंय थोड्या थोड्या वेळाने आणि वरची जी साय येते ना ती पण त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर इथं दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. गॅस बंद करून आपण हे खाली उतरून घेऊ आणि थोडंसं कोमट करून घ्यायचंय आपल्याला. जास्त थंड करायचं नाही किंवा जास्त असं गरम पण ठेवायचं नाही, थोडं कोमट करून घ्यायचंय. तर इथं आपण हे थोडंसं कोमट करून घेणार आहोत. आता हे साईडला ठेवून देऊ आपण आणि आता दुधामध्ये घालायचं आपण विरजण बनवून घेणार आहोत इथं. तर इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे. आणि आता हे आपण चमच्याने चांगलं असं फेटून घेणार आहोत. असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यातल्या गाठी वगैरे आहेत सगळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या. त्यामुळे व्यवस्थित असं एकदम फेटून घ्यायचंय. हे आपण व्यवस्थित असं फेटून घेतलं की दही पण खूप छान लागतं एकदम घट्ट असं. तर इथे हे आपलं विरजण तयार झालेलं आहे. आता हे दूध थोडंसं कोमट झालेलं आहे आणि हे आपण आता लावायच्या अगोदर थोडंसं असं पळीने किंवा चमच्याने हलवून घ्यायचंय. म्हणजे ह्याचं जे दुधाचं टेम्परेचर आहे ना ते सगळं सेम राहील. नाहीतर काही-काही वेळेला दूध वरून थंड होतं पण आतमध्ये गरम असतं. त्यामुळे व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय आणि असं बोट टाकून असं चेक करायचंय. बोटाला चटका सहन होईल एवढं दूध आपल्याला गरम पाहिजे. इथं जास्त गरम पण नको आणि थंड पण नको. गरम किंवा थंड दूध इथं वापरलं तर दही घट्ट होत नाही. त्यामध्ये पाणी सुटतं किंवा टेस्टला पण ते आंबट लागतं. त्यामुळं दूध इथं कोमटच ठेवायचंय आणि जे आपण दूध गरम करून घेतलेलं होतं ना, ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे विरजणामध्ये. 4 ते 5 चमचे घालून घेतलेले आहे आणि ते चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. आता जे आपण विरजण तयार केलेलं आहे ना, ते ज्या भांड्यामध्ये आपण दही लावणार आहोत ना, त्या भांड्यामध्ये ते घालून घ्यायचंय आणि असं सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचंय असं. असं पसरून घ्यायचंय सगळीकडं. म्हणजे दही व्यवस्थित असं पूर्ण वरपर्यंत छान लागतं ते. असं हाताने सगळीकडे असं व्यवस्थित असं लावून घ्यायचंय आणि दही लावताना जरा भांडं असं पसरटच घ्यायचंय. म्हणजे दही पण छान लागतं. तर इथं आपण सगळीकडे असं व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. आता हे कोमट झालेलं दूध आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि चमच्याने असं थोडं व्यवस्थित हलवून घ्यायचंय. म्हणजे जे विरजण आपण घातलेलं आहे ना, ते व्यवस्थित असं दुधाला लागलं जातं.
त्यामुळे असं चमच्याने हलवून घ्यायचंय. आणि आता हे झाकून आपण 5 ते 6 तास असं ठेवून देणार आहोत. 5 ते 6 तास होईपर्यंत आपण बिलकुल याच्यावरचं झाकण काढायचं नाहीये. आणि आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे 5 ते 6 तास आपल्याला खूप झाले दही लागण्यासाठी. पण जर थंडीचे दिवस वगैरे असतील तर आपल्याला जास्त वेळ लागतो. तिथं 10 ते 12 तास आपल्याला लागतात. आणि इथं 5 ते 6 तास झालेले आहे. आणि बघू शकता इथं मी बोट सुद्धा लावलं तरी असं दही अजिबात बोटाला चिकटत नाही किंवा असं भांडं थोडंसं असं वाकडं केलं तरी पण ते दही अजिबात हालत नाही त्याच्यामधलं. एवढं दही आपलं हे छान लागलेलं आहे. मी असं थोडंसं चमच्याने मी काढून दाखवते तुम्हाला. बघू शकता किती दही एकदम छान असं डेअरीसारखं घट्ट असं झालेलं आहे. आपण खरवसाच्या वड्या कशा करतो तशा प्रकारे आपलं दही बनवून तयार झालेलं आहे. मी अजून दाखवते तुम्हाला काढून. खूप छान असं आपलं हे दही बनवून तयार होतं घरच्या घरी. आणि मी गाईच्या दुधापासून लावलेलं आहे. तरी पण किती छान झालेलं आहे हे दही. फक्त मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ते तुम्ही फॉलो करा. इथं फक्त दूध तुम्ही वापराल ते कोमट असलेलं पाहिजे. जास्त पण गरम नको किंवा जास्त पण थंड नकोय. कोमट दूध वापरायचं आहे इथं. त्यानंतर 5 ते 6 तासानंतर आपले हे दही तयार झालेलं आहे. आणि दही तयार झाल्यानंतर आता हे आपण बाहेर ठेवायचं नाहीये, फ्रिजमध्ये ठेवायचं. बाहेर ठेवलं तर ते आंबट होतं. फ्रिजमध्ये ठेवला तर आंबटपणा त्याच्यामध्ये उतरत नाही. त्यामुळे दही तयार झालं की फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं. कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.